नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, यशाची पाऊले या यूट्यूब चॅनलचे आपलं स्वागत आहे. तर आज अंगणवाडी सेविकेची एक जाहिरात आलेली आहे. मदतनीस व अंगणवाडी सेविका. तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्र शासनामार्फत आता अंगणवाडी सेविका व मदतनीसची भरती आता सुरू झालेली आहे. जवळपास 18,000च्या आसपास पद भरण्याचं काम सुरू आहे. तर बघू शकता, सातारा जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीसची एक जाहिरात आलेली आहे. एकूण 7 पदे रिक्त आहेत. बघा, महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सातारा पूर्व या प्रकल्पांतर्गत 1 अंगणवाडी सेविका व 6 मदतनीस अशा एकूण 7 रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस पदे सर्व नियुक्तीने बाय नॉमिनेशन भरायचे आहेत. भरतीबाबत विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 24/2/2025 ते दिनांक 10/3/2025 रोजी सायंकाळी 6:15 पर्यंत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सातारा पूर्व दुर्वांकूर बिल्डिंग कृष्णा नाका गौरपेठ कराड जिल्हा सातारा पिनकोड 415-110 या कार्यालयात सादर करावा. नमूद तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदाच्या सरळ नियुक्ती संदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता व अटी व शर्तीबाबत अधिक माहिती https://satara.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. श्रीमती ज्योती लंगुटे, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सातारा पूर्व. म्हणजे बघा, हे सातारा जिल्ह्यातील कराडमधील ही जाहिरात आहे. तर या संदर्भात त्या ठिकाणी ह्या वेबसाईटवरती, सातारा जिल्ह्याच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही शैक्षणिक पात्रता वगैरे पाहू शकता. परंतु हा ऑनलाईन अर्ज भरायचा नाही, तर तो डायरेक्ट बाय हँड भरायचा आहे. आपण पाहू शकता की प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे आपण तुमच्या नजीकच्या अंगणवाडीस किंवा तुमच्या शहरातील, गावातील जे ग्रामपंचायत कार्यालय असेल किंवा नगरपालिका, महानगरपालिका या ठिकाणी भेट देऊन तुम्ही त्याबद्दल चौकशी करावं. मॅन्युअली भरण्याचे हे काम सुरू आहे. तर जाऊन तुम्ही भेटून अधिकाऱ्यांनी त्याबद्दल विचारणा करून तो फॉर्म मॅन्युअली भरून त्या संदर्भात तुम्ही माहिती घेऊ शकता. धन्यवाद.